श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती, काही वर्षे करुणी वस्ती मंगळ वेडे सोडले. मोहळा माझी वास्तव करीत आपा टोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू. सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कलकोटासी, अर्ध मार्गावरून टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठूने, बहुत वर्जिले सेवेकांनी परी नच मानले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले, ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता तो करीत यांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळापाचे गृहाप्रती, स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोळापा करी आदर. योग यागादिक काही चोळापाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयासी देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती, तेव्हा चोळापाची चित्ती आनंद झाला भूसाळ. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी, दक्ष असुनी कारभारी परम ज्ञानी असती जे. चोळापाचे गृहाप्रती आले कोणी एक येते, लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोकां माझी पसरली मात, नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी, गावात येती येऊनी फार दिवस झाले, परी अम्मा श्रुत पाही आजवर झाले नाही. आता जाओनी लवलाही भेटू तया यतिवर्या, परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली, तोची अति मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली, मती गुंगली राहायची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी, अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली समस्ते पाहुनी वंदली, षोडपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ प्रेमळ भक्ती परिसोत तृतीय अध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्री रस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय. श्री स्वामी समर्थ.